Hello everyone. Let's see image formation by concave lens. Now again here I have drawn 2 cm on the upper side, 2 cm on the lower side like this. आता इथे बघू आपण concave lens कसा काढायचा बघा. Like this. This is optical center. From this distance, हे जे distance आहे इथून दोन्हीकडे 2 cm 2 2 This is twice f1, this one is f1, this one is f2, this one is twice f. Optical center. If the object is at infinity, that means rays are parallel to each other. Two rays on the upper side. इथपर्यंत न्यायचे. All rays are parallel to principal axis. After refraction through the concave lens, they appear to diverge. आता ही डायग्राम काढताना सांभाळून. ही कॉन्व्हर्जिंग लेन्सची डायग्राम आहे, डायव्हर्जिंग लेन्सची डायग्राम आहे. सोबतच इफ द ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी, हा जो रे काढायचा डायव्हर्ज होणारा तो बघा, हा फोकसवर, या फोकस आणि हा वाला पॉइंट इथून. आता इकडचे जे रेज काढायचे हे डॉटेड लाईननी काढायचे. इकडचे या पॉइंट पासून निघून राहिल्या इकडची लाईन सरळ द्यायची, इथे एरो वर. दुसरा रे पुन्हा तिथूनच फोकस मधून आणि हा वाला इकडे डॉटेड लाईन, जिकडे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट कोणत्या साईडला आहे, लेफ्ट हँड साईडला आहे, आणि इथून सरळ एरो, मग इथे सुद्धा एरो, पुन्हा इथे हा वाला रे इथे इंटरसेक्ट होतो आहे. इथे डॉटेड लाईन इकडच्या साईडला आली नाही ही डायग्राम बरोबर. हा वाला पॉइंट इथे आहे, फोकस मधून पाठवायचा, डॉटेड लाईन आणि हा जो रे आहे सरळ. दुसरा हा जो रे आहे इथून डॉटेड लाईन इकडे आणि इकडचा रे इथून. तर ही डायग्राम बघा, सरळ रे ते अपीयर, इथून ते असे डायव्हर्ज होऊन राहिले, या पॉइंट पासून ते असे विखुरले आहे असं दिसतात आहे, आणि यालाच म्हणतात प्रिन्सिपल फोकस. नाव व्हॉट इज द नीड फर्स्ट पोझिशन ऑफ द इमेज. आता इमेज कोणत्या पोझिशनला आहे, इकडच्या साईडला आहे, ऑन द सेम साईड, ऑन द सेम साईड किंवा ऑन द फोकस, ऑन द फोकस. सेकंड वन साइज ऑफ द इमेज. आता या इमेजची साईज कशी आलेली आहे इथे, पॉइंट इमेज. इथे जा असा व इथून ते अपीयर होऊन राहिली, इथे इमेज मिळाली म्हणजे पॉइंट, पॉइंट साईज. जिकडे ऑब्जेक्ट आहे तिकडेच इमेज मिळाली म्हणजे ती आहे व्हर्च्युअल and erect. So if object is at infinity, another case, if object is anywhere, कुठे, in between optical center and twice f1 यांच्यामध्ये कुठेही ऑब्जेक्ट ठेवला तरी इमेज कशी येते ते बघणार. समज आहे इज पोझिशन काय घेतली आहे, इन बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड इन्फिनिटी, इन बिटवीन O and infinity. This is focus. This is F1O.
कुठेही घ्या, इन्फिनिटी म्हणजे इकडे बियॉन्ड टॉईस F1 इज इन्फिनिटी. आता इथे मी कुठेतरी इथे घेते आहे, 1.5 सेंटीमीटर ऑब्जेक्ट घेतला. दिस इज A and B. फर्स्ट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. पहिला रे लेन्स कोणता आहे? इट विल पास थ्रू फोकस. पहिल्यांदा फोकसमधून म्हणजे इथून पास नाही करायचा, कारण हा लेन्स कॉन्व्हेक्स नाही आहे. हा कोणता लेन्स आहे? कॉन्केव्ह लेन्स आहे. म्हणून इट विल अपियर टू डायव्हर्स. हा इथून पास करायचा असा. हा डॉटेड इकडे. इकडचा जो रे आहे तो या पद्धतीने जाईल. सेकंड रे विल पास थ्रू ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर मधून हा जो रे जाईल तो सरळ या पद्धतीने जाईल, लाईक धिस. हा इकडे बोथ द रेज, हा जो अपियर टू डायव्हर्स आणि हा वाला रे, हियर they are intersecting each other at this point, and this one is the image. This one is A1, B1. What is the position of the image? On the same side as that of object. Position कुठे आहे? On the same side. त्याच साईडला आहे, कुठेतरी इकडच्याच साईडला मिळेल. साईज ऑफ द इमेज स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टपेक्षा स्मॉलर. कुठेही पकडला तरी सुद्धा इमेज इकडच्याच साईडला मिळेल जिकडे ऑब्जेक्ट पकडलेला आहे. स्मॉलर आहे आणि ही बघा सरळ इमेज आहे, म्हणजे इरेक्ट आहे. म्हणजे नेचर कसं झालं? व्हर्च्युअल अँड इरेक्ट. तर ही डायग्राम सुद्धा महत्वाची आहे. किंवा बघा तुमच्या पुस्तकामध्ये इमेज इज इन बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकस असं दिलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही तिथे लिहू शकता. आफ्टर दॅट साइन कन्व्हेन्शन. आता ऑब्जेक्ट किती सेंटीमीटरचा आहे, कुठे पकडलेला आहे, कुठे ठेवलेला आहे, इमेज किती सेंटीमीटरची मिळालेली आहे, ऑब्जेक्टची हाईट किती आहे, ऑब्जेक्ट किती सेंटीमीटर वर पकडलेला आहे, हे जे आहे ह्या टर्म्स अतिशय महत्त्वाचे आहे. हियर यू इज ऑब्जेक्ट डिस्टन्स, V image distance, H1 object height, H2 image height, and F is focal length. आता बघा समजा मी हा दिस वन इज convex lens, this is principal focus, this is optical center, and this one is f1. Now first of all, what is object height? So if object is placed here like this, हा जर मी इथे ऑब्जेक्ट पकडला असा, this is A and B, that means this distance object आणि optical center पासूनचा हे distance that is called as object distance. That means distance between optical center and object is called as object distance, denoted by U. Then if the image, this is f2 and here twice f2, if I get image here like this, this is A1 B1. आता मला जर इथे इमेज मिळाली असेल तर दिस इज डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड इमेज इज कॉल्ड इमेज डिस्टन्स. त्याला काय म्हणतात? इमेज डिस्टन्स. म्हणजे प्रत्येक वेळी ऑप्टिकल सेंटरमधूनच डिस्टन्स मोजावं लागेल. हाईट, ऑब्जेक्ट हाईट, ही जी हाईट घेतलेली आहे दिस वन इज ऑब्जेक्ट हाईट, आणि ही जी हाईट आपल्याला मिळालेली आहे ती आहे इमेज हाईट. एफ फोकल लेंथ, दॅट मीन्स डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकस इज कॉल्ड फोकल लेंथ. Now what are the sign conventions? आता साइन कन्व्हेन्शन जर शिकायची असेल आपल्याला जर ग्राफ येत असेल तर बाकीच्या सर्व गोष्टी सोप्या आहेत. ग्राफ मध्ये बघा सर्व, दिस वन इज O, that is, and here I will draw lens.
आता जर हा ग्राफ असेल तर इकडचे जे डिस्टन्स असतात ते कोणते असतात? पॉझिटिव्ह. इकडचे कोणते असतात? निगेटिव्ह. वरचे पॉझिटिव्ह, खालचे निगेटिव्ह. आता याच्यामध्ये इकडचे सर्व डिस्टन्सेस पॉझिटिव्ह असतात, इकडचे सर्व डिस्टन्सेस निगेटिव्ह असतात. हा सर्व वरचे सर्व डिस्टन्सेस पॉझिटिव्ह आणि खालचे इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह. वर पॉझिटिव्ह आणि खाली निगेटिव्ह. एवढं माहीत आहे. नाव कन्सिडर, आता अकॉर्डिंग टू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन दिस ऑप्टिकल सेंटर इज कन्सिडर्ड ॲज द ओरिजिन. पहिला पॉईंट आहे हा. 6 पॉईंट्स आहे, 6-7 पॉईंट आहे. अँड दिस प्रिन्सिपल ॲक्सिस इज कन्सिडर्ड ॲज द एक्स ॲक्सिस. हा जो प्रिन्सिपल ॲक्सिस असतो, हा जो ॲक्सिस आहे हा एक्स ॲक्सिस कन्सिडर केला जातो. अँड ऑप्टिकल सेंटर इज कन्सिडर्ड ॲज द ओरिजिन. नाव ईच अँड एव्हरी टाइम, प्रत्येक वेळी पहिल्यांदा फर्स्ट पॉईंट कोणता झाला? ओरिजिन अँड एक्स ॲक्सिस. सेकंड पॉइंट, ऑब्जेक्ट शुड बी ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द लेन्स. या लेन्सच्या लेफ्ट हँड साइडला ऑब्जेक्ट पकडायचा. आता लेफ्ट हँड साइडला प्रत्येक वेळी हे कशासाठी? हे सर्व कॅल्क्युलेशनसाठी आवश्यक आहे. ऑब्जेक्ट शुड बी ऑन द लेफ्ट हँड साइड. थर्ड वन, ऑल द डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर. या ऑप्टिकल सेंटर पासूनच डिस्टन्सेस मोजायची. ऑप्टिकल center. Now distances on the right hand side of the lens, they are considered as positive. राईट हँड साईडला जेवढे डिस्टन्सेस आहेत ते ऑप्टिकल सेंटर पासून राईट हँड साईडला म्हणजे उजव्या बाजूला हे सर्व कसे आहे? पॉझिटिव्ह. फोर्थ, राईट हँड साईड पॉझिटिव्ह. ऑल द डिस्टन्सेस ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द लेन्स, लेन्सच्या लेफ्ट हँड साइडला पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणारे आणि लेफ्ट हँड साइडला असणारे. फिफ्थ वन, लेफ्ट हँड साइड अँड पॅरलल, दे आर कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. ऑल द डिस्टन्सेस अबव द प्रिन्सिपल ॲक्सिस, परपेंडिक्युलर टू प्रिन्सिपल ॲक्सिस, अबव इट, या सर्व डिस्टन्स आहे जे प्रिन्सिपल ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे आणि अबोव आहे, वर आहे. सिक्स्थ वन, परपेंडिक्युलर अँड अबोव, दे आर कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. ऑल द डिस्टन्सेस परपेंडिक्युलर टू प्रिन्सिपल ॲक्सिस अँड बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस. सेवन्थ वन, परपेंडिक्युलर अँड बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस, दे आर कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. लास्ट पॉइंट, फोकल लेंथ, महत्त्वाचा आणि रिकामी जागा नेहमी येणारा पॉईंट आहे. फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कारण जेव्हा तुम्ही असे पॅरलल रेस काढता तर याचा फोकस इकडे भेटतो अँड देअरफॉर कॉन्व्हेक्स चा पॉझिटिव्ह अँड कॉन्केव्ह इज निगेटिव्ह. Focal length of convex lens is always positive and focal length of concave lens is always negative. All these are the sign convention. Last portion, तीन महत्वाचे फॉर्म्युले आहे इथे. लेन्स फॉर्म्युला, magnification of lens, power of the lens, power of lens and combination. Now lens formula, that means to calculate the distance, nature, size, 1 upon b minus 1 upon u is equal to 1 upon f. This is lens formula where this one is image distance, this one is object distance and this one is focal length. By this formula we can calculate the focal length of given lens if we know
object distance and image distance. We can calculate image distance, object distance, image distance if we know, object distance and focal length. कोणती एक गोष्ट आपल्याला काढता येते जर इतर दोन गोष्टी आपल्याला माहित असेल. आफ्टर दॅट मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन इज द रेशो ऑफ इमेज हाईट टू द ऑब्जेक्ट हाईट. दोघांचा रेशो येतो, इमेज हाईट and object height. It is also ratio of image distance to the object distance. This is the formula. हा दोघांचा रेशो आहे. इमेज डिस्टन्स, डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट, इमेज म्हणजे हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, इमेज हाईट अँड ऑब्जेक्ट हाईट. इमेज डिस्टन्स, ऑब्जेक्ट डिस्टन्स. मॅग्निफिकेशन म्हणजे किती मोठा झाला, किती लहान झाला हे काढायसाठी मॅग्निफिकेशन फॉर्म्युला. नाउ पॉवर ऑफ द लेन्स. पॉवर मीन्स what is the ability of that lens to converge or diverge the rays. किती प्रमाणात तो कॉन्व्हर्ज करू शकतो किंवा डायव्हर्ज करू शकतो. दॅट इज कॉल्ड पॉवर ऑफ द लेन्स. दिस पॉवर इज डिनोटेड बाय, इट इज व्हॉट इज द युनिट, इट इज डायोप्टर. कोणतं युनिट आहे पॉवरचं? डायोप्टर. अँड इट इज डिनोटेड बाय डी. पी इज इक्वल टू 1/f इन मीटर. दिस इज फॉर्म्युला. हा फॉर्म्युला असाच लिहायचा असतो. आणि युनिट काय आहे त्याचा? डायोप्टर. ह्या रिकाम्या जागा आहे आणि हे याच्यावर न्यूमरिकल्स, अतिशय सोपी अशी न्यूमरिकल्स याच्यावर येतात. नाउ इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज द पॉवर ऑफ द लेन्स देन P इज इक्वल टू P1 प्लस P2. म्हणजे दोन पॉवरफुल लेन्स जर एकत्र केले तर जो कंबाईन तयार होतो, कंबाईन लेन्स जो तयार होईल त्याचा सुद्धा पॉवर काय होईल, वाढेल. तर इथपर्यंतचा पोर्शन आपण इथे घेतलेला आहे. After that we will take human